डीजीएमओच्या चर्चेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक। तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही बैठकीला उपस्थिती। डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घईंची आज दुपारी पत्रकार परिषद। पाकिस्तानी डीजीएमओची चर्चेनंतर माहिती देणार। युद्ध म्हणजे बॉलिवूड सिनेमा नाही, तो एक गंभीर विषय आहे। माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं वक्तव्य। युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणून पाहायला हवा, नरवणेंकडून भूमिका स्पष्ट। भारत पाकिस्तान शस्त्रसंधी आणि अन्य मुद्द्यांवरती केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसची मागणी। काँग्रेसनं सरकारला तसं पत्र दिलं। आपण पाकिस्तान समोर नाही तर अमेरिकेसमोर झुकलो, संजय राऊतांचं केंद्र सरकारवरती टीकास्त्र। मोदी सरकारच्या बोटचेप्या भूमिकेमुळे ट्रम्प यांची मध्यस्थी, संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा बंगल्यावरती महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक सुरू केली। लष्करी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी अशी एकत्रित बैठक। नागरी लष्करी समन्वयाबाबत बैठकीत चर्चा होणार। युद्धबंदीनंतरही पाकिस्तानवरचे निर्बंध कायम। पाकिस्तानसोबतचा सगळ्या प्रकारचा व्यापार आणि पाकिस्तानी नागरिकांच्या भारतात येण्याच्या निर्णयावरती बंदी कायम। अनेक दिवसांनंतर भारत पाक सीमेवरती शांतता। एलओसीसह सीमेवर कोणतेही हल्ले नाहीत। सीमेवरती रात्र शांततेत, भारतीय लष्कराची अधिकृत माहिती। भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना सोशल मीडियावरती फेक, भडकाऊ आणि आक्षेपार्ह पोस्ट। महाराष्ट्र सायबर विभागाने 5000 पोस्ट हटवल्या। भारत पाकिस्तानच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे थांबवण्यात आलेली आयपीएल 16 किंवा 17 मेला पुन्हा सुरू होण्याची शक्यता। 30 मे किंवा 1 जूनला शेवटचा म्हणजे फायनल सामना होणार, सूत्रांची माहिती। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी। पाकिस्तानमधून राणांना धमकीचा फोन आल्याचा दावा। पवईच्या साकी विहार रोडवरती विनापरवाना ड्रोन उडवल्याचं प्रकरण। 23 वर्षाच्या तरुणावरती गुन्हा दाखल। खराब झालेला ड्रोन दुरुस्त केल्यानंतर ट्रायल घेण्यासाठी उडवण्यात आला, अशी माहिती। गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। भामरागड तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या लगतच्या जंगलात C-60च्या जवानांचं ऑपरेशन सुरू असताना गोळीबार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार आज एकाच मंचावर येणार। राज्य सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। राज ठाकरेंनी सुरुवात केली, आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता पुन्हा सुरुवात त्यांनीच करावी। ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चांवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक। राज्यातील विविध ओबीसी नेते उपस्थित राहणार। जातनिहाय जनगणनेच्या केंद्राच्या निर्णयानंतर आगामी काळातील रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला। मतदारसंघातील कार्यक्रमासंदर्भात भेट असल्याची माहिती। नरहरी झिरवाळ यांची प्रकृती बिघडल्यामुळे सैफी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। किडनीच्या आजाराने त्रस्त असल्यामुळे मागच्या 8 दिवसांपासून उपचार सुरू असल्याची माहिती। नाशिकच्या कुंभमेळ्याच्या कामांना विलंब होत असल्यामुळे शहरवासियांची प्रशासनावर नाराजी, तर सर्व कामं वेळेत पूर्ण होतील असं मंत्री गिरीश महाजनांचा दावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। वर्धा जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांना फडणवीस हजेरी लावणार। भाजप जिल्हा कार्यालयाचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार। राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकरांविरोधात गुन्हा दाखल। बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमीन व्यवहार केल्याचा आरोप होता। बीडमध्ये ईडीकडनं ज्ञानराधा सोसायटी संबंधित विविध संस्थांवरती छापेमारी। 4 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप। कारवाईमध्ये 188 कोटींची मालमत्ता जप्त। ठाण्याच्या सिद्धेश्वर तलावामध्ये प्रदूषणामुळे पुन्हा एकदा माशांचा मृत्यू। 15 दिवसातली दुसरी घटना, त्यामुळे जलपर्णीसह प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। कोकण आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता। ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। नाशिकला 2 दिवस येलो अलर्ट। काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने 25 पेक्षा जास्त झाडांची पडझड। अग्निशमन विभागाची माहिती। नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका। 3454 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचं नुकसान।
काल संध्याकाळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या टप्प्याचं 95% काम पूर्ण। लवकरच योजनेचं टेस्टिंग होणार। योजनेअंतर्गत 11 गावांना पाणी पुरवठा होणार। आमदार राणा जगजित सिंग पाटलांची माहिती। चंद्रपुरातल्या रामाळा तलावाच्या जलशुद्धीकरणाच्या प्रकल्पाचं काम सुरू। यासाठी 30 कोटी रुपये निधी मंजूर। तलावात विविध भागांमधून वस्त्यांमधून येणारं सांडपाणी मिसळत असल्यामुळे पाणी प्रदूषित। बीड जिल्ह्यातल्या मैंदा गावामध्ये पाणी टंचाई। पुण्यातील प्राश फाउंडेशन आणि परळीतील विवेकानंद युथ वेलफेअरचा पुढाकार तलावाचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम हातात घेतलं। रुग्णांशी नीट वागा। पुणे पालिकेच्या खासगी रुग्णालयांना सूचना। दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर महापालिकेकडून आता खासगी रुग्णालयांसंदर्भात कडक भूमिका। नागपूरच्या कामठी मार्गावरील फार्म हाऊसवरती सुरू असलेल्या रेव पार्टीचा पोलिसांकडून भांडाफोड। या प्रकरणी 4 जणांसह 4 महिलांना ताब्यात घेतलं। बीकेसीतल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी 9 किलोमीटर लांबीचा असलेला सायकल ट्रॅक काढून टाकण्याचा MMRDAचा निर्णय। सायकल ट्रॅक आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता। पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीला वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य। शहाळ्यांच्या सजावटीनं सजलेलं बाप्पाचं रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैशाख पौर्णिमेनिमित्त जगप्रसिद्ध फळांचा राजा कुणकेश्वर चरणी लीन। यंदा उष्णतेमुळे आंब्याचा हंगाम लवकर संपला। कुणकेश्वर मंदिरामध्ये देवगड हापूस आंब्याची आरास। सातारा शहर संस्थापक छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज थोरले यांच्या जन्मखुणांचा जीर्णोद्धार। नांगवली इथे जन्मखुणांना श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्या वतीने वज्रलेप करत भंडाऱ्याची उधळण। शिवरायांचे गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन 9 जूनपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि ठाणे स्थानकावरनं ही रेल्वे 9 जूनला सुटणार। भंडाऱ्याचा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, कोका व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड पवनी करहांडला व्याघ्र प्रकल्पामध्ये बौद्ध पौर्णिमेनिमित्त पडणाऱ्या रात्रीच्या लख प्रकाशात होणार प्राणी गणना। यामुळे पर्यटकांसाठी जंगल सफारी बंद राहील। जुलैमध्ये म्हाडाच्या 4000 घरांसाठी लॉटरी। यातील सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याणमध्ये असतील। सूत्रांची माहिती तर ठाण्यातील चितळसर इथे 1173 घरांचा समावेश असेल। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनधिकृत झोपडपट्टीधारकांची हायकोर्टात धाव। झोपडपट्टीधारकांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी वैयक्तिक सुनावणी देण्याचे राज्य सरकारला आदेश। भिवंडीच्या वडपे गावाच्या हद्दीतील रिचलँड कंपाऊंड परिसरामध्ये भीषण आग। मंडप डेकोरेशन गोदामासह 5 मोठ्या कंपनीच्या गोदामांना आग आणि 22 गोदामं जळून खाक। शेगावमध्ये पंपावर पेट्रोल भरताना दुचाकीने अचानक पेट घेतला। कर्मचाऱ्याच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला। घटनेची दृश्य सीसीटीव्हीमध्ये। बुलढाण्यामध्ये वाळू माफियांकडून समृद्धी महामार्गाचा अनधिकृत ऍक्सेस। तळेगाव पुलाजवळ साईड बॅरियर तोडून वाळू माफियांची वाहनं सुसाट। जम्मू महामार्गावरती भूस्खलनामुळे वाहतूक कोंडी। जवानांकडून स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू। टॅरिफ वॉरनंतर आज अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी कराराच्या घोषणेची शक्यता। काल दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये जिनोव्हामध्ये बैठक पार। बैठक सकारात्मक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।